नीट पेपर फुटी प्रकरण आणि त्यानंतर दिल्लीत घडलेल्या घटना या वेदनादायक असून सरकारनं चर्चेला उशीर केलाय अशी जळजळीत टीका आमदार अमित देशमुख यांनी केली आहे। त्यासोबतच उच्च न्यायालयानं आणि सर्वोच्च स्वायत्त संस्थेवर संशय व्यक्त करण्यात देशाचे सर्व स्तंभ ढासळत चाललेत असून सोनम वांगचुक सारख्या माणसाला अचानक उचलणे हे देखील षडयंत्र असून विद्यार्थी लाठीचार्ज आणि इतर सर्व घटना या वेदनादायी आहेत। शिवाय धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आणि विद्यार्थी आक्रोश यावरही आमदार अमित देशमुख यांनी सडेतोड विचार मांडलेत। दिल्ली येथील घटनेच्या निषेधात लातूरातील ट्युशन एरिया ते क्रीडा संकुलन येथे विद्यार्थी पालक आणि जन आक्रोश रस्त्यावर उतरला होता। यावेळी आमदार अमित देशमुख यांनी या कॅन्डल मार्चमध्ये सहभाग घेत सरकारवर हल्लाबोल केलाय। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। देशामध्ये आणि विशेषतः दिल्लीमध्ये जे चाललंय आणि विद्यार्थ्यांवर जो काही अमानुष लाठीचार्ज सरकार आणि त्यांच्या पोलीस दलांनी केला त्याचा निषेध आज जगभर होतोय आणि त्या सगळ्या मनाला चटका लावून देणाऱ्या घटना आपण पाहिल्या। मनाला वेदना होत आहेत, अश्रू अनावर होत नाहीत आणि म्हणून आज एक भारतीय नागरिक म्हणून मी आणि लातूरचे अनेक आमचे नागरिक या ठिकाणी शांततापूर्ण मोर्चा या ठिकाणी निघाला आणि आम्ही सगळे सामील झालो त्यात। मला असं वाटतं की सरकार विरोधामध्ये प्रतिक्रिया व्यक्त करणं हे एक शांततापूर्ण मोर्चाच्या माध्यमातून आज या ठिकाणी झालं आणि असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी पालक शिक्षक प्राध्यापक आणि नागरिक यामध्ये सामील झाले आणि यातूनच हे स्पष्ट होत आहे की देशातल्या नागरिकांना, महाराष्ट्रातल्या नागरिकांना आणि लातूरच्या नागरिकांना हे जे काही चाललंय म्हणजे नीट पेपर फुटी प्रकरण आणि मग त्यानंतर त्याच्यावर कुठलीच कारवाई न होणं आणि वर्षानुवर्ष तयारी करून जेव्हा परीक्षेचे पेपर फुटतात तेव्हा एक घोर निराशा याला सामोरं जावं लागतं विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना। अनेक विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्यात, पालकांवर दुःखाचं डोंगर कोसळलं आणि सरकार काहीच करायला तयार नाही आणि म्हणून आज विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याला पाठिंबा देण्यासाठी किंबहुना त्यांच्याबरोबर उभं राहण्यासाठी आज आम्ही हे पाऊल उचललेलं आहे। मला असं वाटतं की खरं म्हणजे सरन्यायाधीशांनी सुद्धा ज्या उपमा दिल्या त्यासुद्धा मला असं वाटतं हे म्हणजे आपल्या संस्कृतीला, परंपरेला धरून नाही आहे, साजेसं नाही आहे म्हणून त्याही व्यवस्थेवर आता विश्वास उडत चाललेला आहे। आता आपण पाहिलं की उच्च न्यायालयातल्या सर्वोच्च न्यायालयातल्या वकिलांनी सुद्धा आपली भूमिका त्या ठिकाणी मांडली। मला असं वाटतं की एकंदरीतच लोकशाहीचे आता सगळे स्तंभ हे आता ढासळत चाललेत की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। देशाचे पंतप्रधान लाईव्ह येतात, व्हिडिओ करतात, तिथं त्या ठिकाणी ज्या मुलींवरती महिलांवरती अमानुषपणे लाठीचार्ज केला त्याबद्दल ते चिकार शब्द केले नाहीत, फक्त आम्ही कठोर कारवाई करू। नेमका त्यांना संदेश काय द्यायचा होता? म्हणजे काहीही घडलेलं नाही आहे आणि भारतातले नागरिक ज्या काही भावना व्यक्त करतायत त्या वस्तुस्थितीला धरून नाही आहेत। सरकारचा कारभार उत्तम चाललेला आहे आणि सरकार हे सगळं म्हणजे आता सावरून घेईल अशीच त्यांनी भूमिका या ठिकाणी मांडली। जगभरात वेगळा संताप पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये सध्या जागृत झाले। अगदीच लोकशाहीच्या मार्गानं आंदोलन सुद्धा तुम्हाला आज देशामध्ये करता येत नाही हेच सरकारने यातून सिद्ध केलं आणि मला असं वाटतं की सोनम वांगचुक जे एक जागतिक व्यक्तिमत्व आहे आणि विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये एक आदर्श म्हणून आपण त्यांच्याकडं नेहमी पाहिलेलं आहे। आता त्यांना देखील या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं हे मुळामध्ये दुर्दैवी आहे आणि ज्या प्रकारे त्यांना उचलण्यात आलं एक षडयंत्रच होतं ते। कोणालाही पायपोस नव्हता आणि अचानक ते सगळं घडलं तर त्याचाही तीव्र संताप व्यक्त होते। त्याच्यानंतर जी काही तीव्र भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली ते त्याचं सुद्धा एक प्रतीक आहे।